मी योगिता किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला अशी आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणी दाखवणार आहे। तर आपण बघा, निसर्गाने दिलेली ही देण आहे आपल्याला। हिरवा भाजीपाला किंवा हिरवी फळं किंवा फळं झाली तर बघा, इथे मी शेवगाच्या शेंगांची पानं घेतलेली आहे, कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। ही सुद्धा छान आपल्याला त्याच्यामध्ये तळून घ्यायची आहे। आणि जवळजवळ हे मी 30 काड्या असे पानं घेतलेले आहेत। पण त्याआधी माझ्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। करायला सुरुवात केली आपण। मी गॅसवर आधीच कढई ठेवलेली आहे, त्यात आता 1 टेबलस्पून मी तेल घालणार आहे। आणि इथे मुगाची डाळ घेतलेली आहे, 3 चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे मी। जवळजवळ आपले पोहे खाण्याचा चमचा असतो, ह्या चमचाने मी 3 चमचे डाळ मोजून घेतलेली आहे। ती छान खरपूस होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची। अशी डाळ परतून झालेली आहे। मुगाची डाळ ही पचायला हलकी असते आणि शरीरासाठी ही आरोग्यदायी असते, म्हणून आपण इथे मुगाच्या डाळीचा वापर केलेला आहे। मी आता तेल टाकणार नाही, त्यात ऑलरेडी आधी तेल आहे। इथे अर्धी वाटी आपण फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, ती सुद्धा छान याच्यावर परतून घ्यायची। छान अशी खमंग खुसखुशीत फुटाण्याची डाळ आपली भाजून झालेली बघू शकता तुम्ही। आणि फुटाण्याची डाळ ही शक्तिवर्धक असते, म्हणून आपण जेव्हा आजारी वगैरे असतो त्यावेळेला सुद्धा फुटाण्याची डाळ ही वापरली पाहिजे, खाल्ली पाहिजे। चमचा मी इथे पुन्हा तेल घालणार आहे आणि त्यात आता आपल्याला शेंगदाणे घेतले मी अर्धी वाटी, ते सुद्धा छान मीडियम गॅसवर खरपूस असे परतवून घ्यायचे। खरपूस असे शेंगदाणे आपले भाजून झालेले आहेत आणि शेंगदाणे हे शक्तिवर्धक आहेत आणि त्यामुळे आपण शेंगदाण्याचा वापर नेहमी जास्त प्रमाणात करत असतो। तेल न टाकता मी हे खोबरं असंच भाजून घेणार आहे, कारण की ते पूर्ण कढईला चिटकून जातं। हे बघा, छान असं मी ड्राय कोकोनट घेतलेले, म्हणजे सुकं खोबरं वापरलेलं इथे, आणि छान असं बारीक किसून घेतलेले। याला सुद्धा छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। खोबरं मी इथे 1.5 वाटी घेतलं होतं आणि छान असं ब्राऊन कलर आलेला आहे। खोबरं हे केसांसाठी सुद्धा खूप छान आहे। केस याने खोबऱ्याचा केस किंवा खोबरं, नारळाचं पाणी पिल्याने केस मुलायम होतात, त्यासाठी आपण खोबऱ्याचा सुद्धा भरपूर प्रमाणात वापर करतो। हे बघा, छान असं भाजून झालंय, आता याला आपण काढून घेणार आहोत। टेबलस्पून मी इथे तीळ घेतलेली आहे आणि 1 टेबलस्पून मी इथे खसखस घेतलेली आहे। इथे खसखस सुद्धा वापरलेली आहे मी। खसखस ही आपल्या मेंदूला आरोग्यदायी असते आणि तिळी ही आपल्या हाडांना बळकटी देण्यासाठी असते, म्हणून आपण तिळीचा, खसखसचा सुद्धा चटणीमध्ये वापर करणार आहोत। ही सुद्धा खमंग खुसखुशीत अशी भाजून घ्यायची। अशी छान तडतड उडायला लागली आहे आणि छान अशी खमंग खुसखुशीत भाजून झालेली आहे। कोथिंबीर तळून घेण्यासाठी मी इथे 2 टेबलस्पून तेल टाकणार आहे आणि त्यात आता आपल्याला ही कोथिंबीर छान कुरकुरीत भाजून घ्यायची आहे किंवा तळून घ्यायची आहे। कोथिंबीर सुद्धा छान अशी कुरकुरीत तळून झालेली आहे, बघू शकता तुम्ही। मी अर्धी वाटी शेवग्याची पानं घेतली आहेत, मला एवढीच मिळाली। तुम्ही जवळजवळ 1 वाटी शेवग्याची पानं सुद्धा घालू शकता, ती चांगली असतात शरीरासाठी आणि चवीला सुद्धा छान लागतात। छान आपली तळून झालेली बघू शकता। आता ही सुद्धा आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायची। मध्ये तेल आहे, त्या तेलातच आता आपल्याला जवळजवळ मी 30 काड्या घेतल्या होत्या कढीपत्त्याच्या, मी तेवढा पूर्ण कढीपत्ता टाकलेला आहे। आपल्याला कढीपत्त्याची चटणी करायची म्हणजे कढीपत्ता जास्तच पाहिजे आपल्याला। गॅसवर खमंग खुसखुशीत असा कढीपत्ता आपल्याला तळून घ्यायचा आहे किंवा भाजून घ्यायचा आहे। छोटे आपण पानं भाजून घेतले कढीपत्त्याची आणि बघू शकता, हे बघा आवाज येतोय, छान अशी कुरकुरीत भाजल्या गेलेली आहे। सगळे जिन्नस गार झालेले आहेत। आता आपल्याला हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचे। डाळ टाकून घ्यायची, फुटाण्याची डाळ, हे सगळे जिन्नस मी मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे। शेंगदाणे, खोबऱ्याचा किस आणि तिळी, खसखस, कोथिंबीर सुद्धा छान खुसखुशीत भाजल्या गेली आहे। हे बघा, आता मी ही मिक्सरमध्ये टाकून घेणार आहे आणि हे शेवग्याची पानं
ती सुद्धा छान खुसखुशीत भाजली गेली आहे। त्यानंतर इथे कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे। यात सुके मसाले टाकायचे आहेत। तर सुके मसाल्यांमध्ये मी इथे जिरं घेतले, धने पावडर घेतलेली आहे, चाट मसाला, मिरचीच्या बिया घेतल्या आहेत थोड्याशा, चिली फ्लेक्स आणि लाल चटणी घेतलेली आहे मी, लाल मिरची पावडर, लसूण घेतलेला आहे आणि गूळ न घालता मी इथे साखर घातली आहे आणि चिंच न घालता मी इथे चाट मसाला घातलेला आहे। आणि आपल्याला मीठ सुद्धा घ्यायचे, तर मी इथे 1 चमचा मीठ टाकून घेणार आहे आणि हे सगळे जिन्नस मला आता या भांड्यात टाकून घ्यायचे। आता खूप बारीक अशी पावडर न करता मीडियम करायची, म्हणजे खूप जाड पण नाही ठेवायची आणि खूप बारीक पण नाही करायची। अशी चटणी वाटून झालेली बघू शकता, तेलकट अशी चटणी झालेली आहे। शेंगदाण्याला खोबऱ्याला छान असं तेल सुटलं होतं, कोरडं अशी वाटतच नाहीये। मध्ये मी चटणी काढून घेतलेली बघू शकता, खूप छान अशी चटणी झालेली आहे, अगदी रवाळ अशी चटणी झालेली आहे। आरोग्यदायी कढीपत्त्याची चटणीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना थँक्यू। कढीपत्त्याची चटणी महिनाभर टिकते, फक्त त्याला एअरटाईट बरणी वापरायची आहे आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे।